निश्चल जितेकर गोलंदाजीच्या मार्कवर, तर स्ट्राईकवर फलंदाज साहिल भोईर. पहिलाच बॉल अलॉंग दी कार्पेट, मोठा फटका कन्वर्ट केलाय, स्टॉप केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात आलंय. चांगलं क्षेत्ररक्षण साजनच्या माध्यमातून पाहिलं लॉंग ऑफच्या दिशेनं. पहिल्याच बॉलवर 2 धावेनं मात्र साहिलनं आपलं खातं उघडलं. साहिल भोईर आणि धीरज भगत असे 2 सलामीर मात्र आर्यस कोटनागा या संघाचे. चांगला बॉल, वाव, क्या बात, उत्तम बॉल. अनुजेंडर पाहिजे जॉनमान दापोली. अतिशय उत्तम खेळ आज दिवसामध्ये सुद्धा टेंबोळ्याच्या मैदानावरती चांगला खेळ या संघाचा राहिला आहे. तिथूनही ते अंगावर गुलाल घेऊन इथपर्यंत आले, त्याच्यामुळे यश कायम ठेवतील का. फुल टॉसला टोल वसूल झाली. आतापर्यंत चांगले बॉल जरूर होते, पण इथे मात्र फुल टॉसला पहिला चौकार ठोकला जातो इनिंगमधला. एक चांगला फटका पाहिला, फुलटॉस बॉल, खराब बॉल होता तो म्हणजेच गोलंदाज निश्चलचा, आणि त्याच्यामुळे निश्चल जितेकरला चौकार बसला. खोलवर टप्प्याचा बॉल नीटसा समजला नाही, लेग स्टिकवर पडला, थोडासा ब्रेक झाला आणि ब्रेक झालेला बॉल न मात्र स्टंप ही उकडले आणि पहिली विकेट क्लीन बॉल, फलंदाज आउट. एक षटकाचा खेळ संपला, 1 बाद 7 धावा. एक षटकाचा खेळ संपला, 1 बाद 7 धावा. नवीन फलंदाज आपण पाहतोय केदार भोईर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर. केदार भोईरचा क्लास आम्ही पाहिलाय. तो केदार भोईर मात्र या इनिंग्समध्ये हा डाव कसा सावरेल. एका बाजूला मात्र अनुज एंडर पाहिजे, जे अनुमान दापोली संघ लढत देतोय. यंदाचा फॉर्म चांगला राहिलाय.
सचिन जिदेकर आणखीन एक लिजंड खेळाडू गोलंदाजीच्या मार्कवर आहे. राईट मोर विकेट. स्ट्रायकर मात्र पाहतोय आपण तो म्हणजेच धीरज भगत. खूप टप्प्याची गोलंदाजी. क्या बात क्या बात. सचिन जितेकर एक दर्जेदार आणि उत्तम खेळ सचिन जितेकरचाही राहिलाय कित्येक वर्षापासून. तुमच्यातला टॅलेंट लपून राहू शकत नाही. आणखीन एक चांगला बॉल आणि चांगल्या बॉलला ट्रॅव्हल केलाय. लॉंगॉनच्या दिशेनं सिंगल रन्स मात्र फक्त मिळतीये. या सिंगल रन्सनं 9 पर्यंत मजल मारली जाते. पहिल्या 9 बॉल्समध्ये 9 धावा. आर.एस. कोटनाका संघ. सचिन जितेकर तर स्ट्रायकर मात्र राहील केदार. फुलटॉस बॉल. दिशा दिली आहे इथे मात्र गल्लीमधून बॉल ट्रॅव्हल होतोय. सीमारेषेच्या बाहेर जाईल. फुलटॉस बॉलला वेल कनेक्ट केलं आणि इथे मात्र गेला गल्लीमधून बॉल सीमारेषेच्या बाहेर. त्याचा विचार केला तर चौथ्या बॉलवर चौकार आला होता आणि याही षटकामध्ये चौथ्या बॉलवर चौकार आलाय. केदार भोईर ऑन स्ट्राईक. क्रिकेटचा क्लास खोदून काढलेला बॉल कव्हर पॉइंटच्या मधून मात्र काय क्लासिक क्रिकेट दाखवलं. मी पहिल्यांदाच म्हटलं होतं केदार हा क्रिकेटचा स्टार खेळाडू आहे आणि त्याच्यामध्ये ती क्षमता राहिली आहे कायम. वन ऑफ द लिजंड खेळाडू. वन ऑफ द क्लास आणि तेवढ्याच तांत्रिकदृष्ट्या सक्षम असलेला टेक्निकली परफेक्ट असलेला खेळाडूंना मात्र कव्हर पॉईंटच्या मधून भिरकावला चौकार. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकारांसहित धापडकर धावा लागल्या. 17 धावा. 1-17. एक सगळ्यात मोठी विकेट राहील केदारची. केदारच्या अवतीभोवती सामना फिरत राहील. खोलवर टप्प्याचा बॉल. काय सुंदर सुंदर सुंदर. शेवटचा बॉल मात्र भरता वेगानं टाकला परंतु सेकंड पॉवर प्ले षटक सचिन जितेकरनं लिहिले हाताळलं आणि षटकामध्ये 2 चौकार भलेही गेले असतील पण धावा मात्र आल्या फक्त आणि फक्त 10. टीम मिटिंग फार वेळ घ्यायची नाही याची विनंती असणार आहे दोन्ही संघांना. का यानंतर अजूनही एक सामना आहे. 6 षटकांच्या सामन्याला वेळ लागतो मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही वेळ घेऊ नका. यानंतर मात्र पाहतोय 10 धावा या षटकामध्ये आल्या आणि 17 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर लागल्या. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक निश्चल. जितेकर पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर. 2 षटकामध्ये रोखून धरलाय. दोन्ही पॉवर प्ले षटकामध्ये मात्र ताकदवान फलंदाजीच्या क्रमाला रोखून धरलाय. अतिशय उत्तम दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. सलामीराला पाहतोय आपण धीरज भगत आणि केदार भोईर असे 2 खेळाडू. एक सलामीर मात्र तंबूच्या आश्रयाला परतला. त्यानंतर केदारनं कमबॅक केला कारण बहुतांशी केदारला आम्ही सलामीला येताना पाहिलंय परंतु केदार आता इथे मात्र 1 डाऊन. निश्चलचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल. शतरक्षकची फंबलिंग पाहतोय. जिथे 1च रन होती ते मात्र रन्स मिळतील तब्बल 2. फिल्डिंग करावी लागणार आहे. खऱ्या अर्थानं विचार केला दापोली संघाला तर फलंदाजी गोलंदाजीपेक्षाही स्ट्रॉंग झोन फिल्डिंगमध्ये बनवावं लागणार आहे. चुस्त आणि तंदुरुस्त तुम्हाला राहावं लागणार आहे कारण क्रिकेटमध्ये फिल्डिंग हा मुख्य गाभा राहिला आहे. गोलंदाज निश्चल जितेकर पुन्हा एकदा काय सुंदर बॉल आतापर्यंत केलेत त्याने. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पांड्या मात्र काय कमालीचे एक्स्ट्रक्शन. स्टंपच्या पाठीमागे कलेक्शन पहा अफलातून. क्लोज किपिंग आणि तेवढ्या सुंदरतेनं बॉलला टॅकल करतोय. काय सुरे किपिंग. वेल 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 ब्रो. बॉल हवेत राहिला आणि हवेबरोबर अंतरी राहिला. टाईम नीट झाला नाही तरी मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून हा आला षटकार. मात्र बोर्डवर धावा लागत आहेत तब्बल 25 धावा. धीरज भगत एक चांगला फटका पिक केला. टाइम नव्हता वेळ परंतु अंतर गाठलं बॉलनं. फुल टॉस नाही नीट कन्वर्ट करता आला. सिंगल रन्स मिळते. दुसऱ्या रनचा प्रयत्न केलाय. फेकी होतीये तत्पूर्वी मात्र जीवाच्या आकांतानं
ही दुसरी रन्स कंप्लीट केली. येस, बॅटिंगने मात्र DRSकडे वळतायत. बीमरसाठी इथे मात्र रिव्ह्यू. तिसरे पंच दीपक पाटील सर मात्र निहाळतील, पाहतील. इतरांनी कुणीही बोलू नका. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हे बरं आहे सगळं. याच्या पुढे ना दीपक पाटील सर, थर्ड अंपायर आपल्याला केबिनमध्ये घ्यावे लागतील येणाऱ्या काळामध्ये, कारण डोकी एवढी येतात ना तिथे. दोघांच्या 12th म्हणतात नाही नाही हाय आहे, दुसरं म्हणतात नाही नव्हताच बघ. प्रेडिक्शन खतरनाक असतात, त्याच्यामुळे कन्फ्यूज करणं चांगलं काम असतं. प्रत्येकाला निकाल आपल्या बाजून लावायचं असतं, पण निकाल मात्र दक्ष पंचांनी लावला. वेल डिसिजन. खोलवा टप्प्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला बॉल टावर होतोय. संघ नायक तिथे रेडी आहे. अमननं मात्र बॉलला उचलला, फेकला. तत्पूर्वी रन्स मात्र मिळती, म्हणजे फक्त आणि फक्त 1:28 वर वजन मारले जात. तिसऱ्या षटकातील हा अंतिम बॉलचा खेळ शिल्लक. गोलंदाजी चांगली राहिली आहे, मोठे फटके तसे लगावू दिले नाही आहेत. मागचा सामना कमालीचा केला निशांत 11 दादरपाडा संघ. टॅलेंटेड क्रिकेट. वाव क्या बात. ही कलाकारी राहिली आहेच. मी म्हटलंच होतं पहिल्यांदा की ज्याप्रमाणे केदारचा खेळ राहिला आहे, बॉल तर जरूर स्टॉप करण्याचा प्रयत्न चांगला केला सुमितनं, परंतु बॉलला मात्र सीमारेषेच्या आत नाही तो रोखू शकला. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर आणि अंतिम बॉलवर आला चौकार, आणि या चौकाराने मात्र धावा लागल्या. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 32 धावा. स्ट्रॅटेजिक टाइमआउट. पाणी घेऊन जा. जरूर आल्या. गोलंदाज पुन्हा एकदा सचिन जितेकराच्या हातामध्ये बॉल देण्यात आला आहे. पहिले 2 गोलंदाज वापरून घेत आहेत, तो म्हणजेच अनुज एंटरप्राइजेस जे हनुमान दापोली संघाचा संघनायक अमन, प्रशांत असेल, प्रशांत जितेकर, सुमित. चांगली खेळी राहिली या सगळ्यांची. सचिनचा विचार केला तर सचिननं मात्र पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळत आपली गुणवत्ता पणाला लावली आहे. घरंगळत राहिला आहे, क्रीजवर बॉल घळंगत राहिला आहे. सिंगल रनचा प्रयत्न जरूर केला होता केदारनं, परंतु रोखलं. बॉलपर्यंत कीपर गेला, त्यानं मात्र फेकला. रन घेण्याचा प्रश्न नाही उद्भवला. चांगली अतिशय चांगला खेळ. आणखीन एक चांगला बॉल. क्या बात. सलामवीर धीरज भगतला मात्र सचिन जितेकरनं रोखून धरलाय. एक काळ गाजवणारा सचिन जितेकर काही अवधीसाठी क्रिकेटपासून दूर जरूर राहिला, परंतु आपल्यामध्ये असलेली क्रिकेटची प्रगल्भता आणि क्रिकेटची जाण त्यानं ओळखली आणि पुन्हा एकदा मैदानाकडे वळत त्यानं तेच क्रिकेटची मक्तेदारी सिद्ध केली. तिसरा बॉल फुल टॉस कन्वर्ट नाही करू शकला धीरज, कारण अगोदर 2 बॉल डॉट खेळला तो, आणि त्याच्यामुळेच कदाचित तोही थोडासा प्रेशरमध्ये राहिला. परंतु आत्ता मात्र स्ट्राईकवर येईल केदार भोईर. उत्तम आणि दर्जेदार खेळाडू आणि ओळख राहिली आहे. उत्तम आणि दर्जेदार खेळाडू. वेल टाईम. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून अगदी व्ही सेप मधून सुईमध्ये अगदी धावगा रोवावा एवढा सुंदर फटका. सरळ बॅटनं ठोकला षटकार. धावा सरळ 6 ने पुढे सरकल्या 39 वर.
योगेश केनी गुणलेखनाची उत्तम भूमिका. उमेशजी भुईर हे दोघे मात्र या स्पर्धेला आपल्या गुणलेखनातून 4 चांद लावत आहेत. स्लोवर बॉलला स्विच हिट. आणखीन एक आक्रमकतेचा लढा देणारा हा फटका वन बाउंड सीमारेच्या बाहेर. हा मात्र खणखणीत चौकार. बॉल द्या प्लीज. वेळ नका दौडू कारण अजून बरेच खेळायचं आहे. सामने कमी दिसत असतील पण षटकं खूप जास्त आहे याची नोंद घ्या. स्कोरिंग बॉल आलाय तो घ्या. इथे मात्र पहिले 3 बॉलमध्ये फक्त 1 धाव दिली सचिन जितेकरनं. त्यानंतर मात्र केदार भोईर स्ट्राईकरवाला त्यानं मात्र लगेचच पहिल्या बॉलला षटकार, दुसऱ्या बॉलला स्विचचा चौकार. अशा 10 धावा 2 बॉलमध्ये लुटल्या. 4 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत आल्या. 43 धावा बोर्डवर लागत आहेत. 43. 8 बॉल 24 धावा केदार भोईर आतापर्यंत खेळतोय. वेल प्लेड. प्रयत्न राहील, फेकी होतीये जरूर, परंतु हा बॉल मात्र राहिला डॉट. अंतिम बॉलवर निश्वास टाकला सचिन जितेकरनं. अनुभव पुन्हा एकदा पन्नाला लावला पण सचिन जितेकर पुन्हा एकदा आपल्या संघासाठी धावून आला. 11 धावा षटकामध्ये आल्या आणि आजकाल क्रिकेटमध्ये 10 आणि 11 धावा फार मोठा धावा समजल्या जात नाहीत. इकॉनॉमिक समजलं ते चांगलं. इकॉनॉमिक गोलंदाजी राहिली आहे. पहिल्या 3 षटकामध्ये 32 धावा होत्या. या षटकामध्ये 11 धावा आल्या आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 1 बाद 43 धावा. इथंही जबाबदारीचा खेळ आर एस कोटनागा संघानं जरूर केला. विकेट सांभाळली आणि त्याचबरोबर धावाही या दोन्ही खेळाडूंनी रोखल्या. शिवतेज जितेकर आणखीन एक दर्जेदार असा हा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग खेळाय त्याच्यामुळे त्याच्या पाठीपोटी अनुभव चांगला राहिला शिवतेजच्या. तो शिवतेज जितेकर गोलंदाजीच्या मार्कवर राहील. 4 षटकांमध्ये बोर्डवर धावा 43 लागलेत. आता स्लॉग षटक ही 2 षटकं समजली जातील. या स्लॉग षटकामध्ये धीरज भगत आणि केदार भोईर कशा प्रकारची रणनीती आखतील. मागच्या सामन्यामध्ये असाच गेअर बदलला. निमेश मोहितेनं अंतिम षटकामध्ये काय बहारदार फटकेबाजी केली. संपूर्ण इनिंग तर नॉट आऊट राहिला आणि तेवढ्याच जबाबदारीचा खेळ त्यानं केला. शिवतेज जितेकर राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप पाहतोय आपण. फेकी होईल. बॅकअप नाहीये. बॅकअप रॉंग बॅकअप. खऱ्या अर्थानं बॅकअप देणं गरजेचं होतं. त्या क्षेत्ररक्षकानं चांगला प्रयत्न केला. तो समीरचं कौतुक केलं जाईल कारण त्यानं बॉलर एंडला येण्याचा प्रयत्न केला परंतु किपरच्या एंडला बॉल गेला तिकडे कोणी नव्हतं. परंतु सुमितनं मात्र हा बॉल चांगला पकडला. 1 रन्स या बॉलवर आली. 44 वर मजर मारली जाते. शिवतेज जितेकर आत्ता खरी परीक्षा राहणार आहे केदारच्या समोर. या परीक्षेत आतापर्यंत तरी पास. परीक्षेमध्ये आतापर्यंत तरी पास राहिला. हा बॉल टाकला डॉट. वेल बोल्ड. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा खेळ. चांगला फटका आणि क्षेत्ररक्षण ही चांगलं आहे कारण इथे कदाचित चौकार जाऊ शकला असता. फेकी होतीये जरूर परंतु 2 धावा. स्टॉप केला. थोडासा तास पडला जरूर परंतु स्टॉप करणं ही महत्त्वाचं होतं. जर हात नसता लागला तर कदाचित सीमारेच्या बाहेर गेला असता. 2 धावा केदार भोईला मिळतात संघाला मिळत आहेत आणि 2 46 वर मजर मारली जाते. षटकातील 3 बॉलचा खेळ संपला. शिवतेज जितेकरनं कमालीचे गोलंदाजी हाताळली आहे. आता पण 2 बॉल स्ट्राईकवर खेळलाय केदार. त्यालाही रोखून धरलाय. चांगली गोलंदाजी. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे जरूर. रिकामी जागा आहे. जागा रिकामी भेदली आणि इथे मात्र आला चौकार.
थंडीचं वातावरण आहे आणि थंडीच्या वातावरणातलं हे संगीत आपण ऐकलं. डीजे ऑपरेटर जयेशलाही आता थोडी थंडी वाजायला लागेल हळूहळू कालांतराने, कारण जसा अंधार होत जाईल ना थंडी कडाक्याची आजकाल. स्कूपचा प्रयत्न राहिलाय परंतु कमालीचं यष्टीरक्षण. सुमितनं मात्र या बॉलला स्टॉप केला, अन्यथा सीमाच्या बाहेर जाऊ शकला असता. हा नो लुकचा लुक द्यायचा होता केदार भोईरला, परंतु शिवते जितेकर मात्र काय बॉलिंग हाताळतोय. एक चौकार जरूर खाला, मोठी गॅपमधून बॉल गेला, परंतु आतापर्यंत 5 बॉलमध्ये कमालीची गोलंदाजी. आखूड बॉलला तयार नव्हता आणि अखेरकार शिवतेजनं विजय संपादन केलं, कारण ते द्वंद्व होतं केदार भोईर वर्सेस शिवतेज जितेकर. या षटकामध्ये केदारला अक्षरशः रोखून धरला आणि शेवटच्या बॉलवर प्रवृत्त केला. अनेक प्रकारचे व्हेरिएशन, अनेक प्रकारचे प्रयोग केदारनं जरूर केले फटकेबाजीसाठी, परंतु शिवतेज जितेकरनं मात्र त्याला निष्प्रभ केलं आणि मग फर्स्ट एडमध्ये मात्र बॅटची कडा लागली जाते. यष्ट्यांच्या पाठीमागे प्रेशर क्रिएट बनला होता, त्या प्रेशरला कायम ठेवत सुमितनं हा झेल टिपला आणि केदार भोईरचा खेळ संपला. 14 बॉलमध्ये तब्बल 1 षटकार 4 चौकारांचे 30 धावा जोडल्या आणि इथे 4 षटकांच्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 2 बाद 50. द ग्रेटेस्ट ऑलराऊंडर स्ट्राईकवर फलंदाज मात्र पाहतोय आपण सलामीरला. बॉल हवेत राहिला, समीर जितेकरनं मात्र हा झेल टिपला आणि फलंदाजाला पहिल्या बॉलवर केला बाद. पण एका पाठोपाठ एक फलंदाज ज्याप्रमाणे केदार भोईर परतला, त्याचा संघ सहकारी सलामीर लगेचच मात्र पुढच्याच बॉलला परतलाय. त्याच्यामुळे सुमित पाटीलना पहिल्या बॉलवर कमावलेली विकेट बहुमूल्य राहील. नवीन फलंदाज पाहतोय संदेश भोईर, नॉन स्ट्राईकला राहील मिलिंद भोईर. संदेश भोईर स्ट्राईकवर कशा प्रकारचा खेळ करेल. सुमित पाटीलच्या वाट्याला 5 बॉल राहिलेत, बोर्डवर धावा लागलेत तब्बल 50 धावा. येणाऱ्या 5 बॉलमध्ये धावा किती येतील, आव्हान कसं राहील. या मैदानानं आज 50 धावाही पाहिलेत, 36 धावाही पाहिल्या, तर या मैदानानं 100 धावाही आज दिसलेत. त्याच्यामुळे विविधता राहिली आज. शिवतेज जितेकर झेलच्या खाली आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याच्या बॉलला उत्तर नव्हतं. पार्टनरशिप ब्रेक झाल्यानंतर केदार परतल्यानंतर लागोपाठ विकेटचं पतन होत आहे. आणखीन एक फलंदाज होईल आउट. आज आणे शेख कदाचित सुमित पाटीलच्या गोलंदाजीने येण्यानं दापोली संघाचा दिल बहलला जातोय, कारण लागोपाठच्या 2 बॉलवर 2 विकेट्स कमावलाय. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर पहिली विकेट हॅट्रिक. काल एक जरूर घेतली सुशील भिंगारकरनं, पण आजची पहिली विकेट हॅट्रिक कमावली जाईल का. सुमित पाटील नवीन फलंदाज स्ट्राईकवर मात्र पाहतोय संतोष रेड्डी. इट्स अ मायटी. फटका फसलाय, परंतु उंची बरोबर अंतरही थोडंसं गाठलं. आखूड मैदानाचा फायदा मात्र फलंदाजाला मिळाला. वाटलं होतं की कदाचित विकेट होईल की काय, परंतु बॉलनं अंतर गाठलं. संतोष रेड्डीनं दाखवला
पहिल्याच बॉलला आल्या आसमान ठोकला षटकार आणि अब तक 56 धाबळकर धावा लागतायत. बॉल शिल्लक असतील ते आतापर्यंत 3. 2 बॉलला 2 विकेट आणि इथे एक चांगला षटकार. फलंदाज बाद. क्या बात. सुमित पाटीलची गोलंदाजी कमालाची होते. एका मैदानावरती मार खाल्ला म्हणून काय झाला, पण इथे मात्र नवं मैदान आहे आणि नव्या कोऱ्या मैदानावरती नवा कोरा परफॉर्मन्स. पहिल्या 2 बॉलवर विकेट, षटकार आला, नंतर लगेच लागोपाठची या षटकातील 3री विकेट. जुगल पाटील नवीन फलंदाज. या षटकामध्ये धावा रोखून धरलेत. एक मोठा फटका जरूर आलाय, परंतु 3 विकेट्सही कमावले. त्याच्यामुळे 4 बॉलमध्ये 6 धावा. शिवते जितेकरनं कमालीचे षटक हाताळलं. 7 धावांचा निर्णायक षटक. यानंतर मात्र सुमित 56 धावा बोर्डवर लागलेत. RS कोटनाका वर्सेस अनुज एंटरप्राइजेस. जय हनुमान दापोली संघाची गोलंदाजी कमालीची होतीये. या 2 संघादरम्यानची लढत लढली जातीये. पूर्वार्ध आपल्या गोलंदाजांनी रंगवला. फार मोठे धावा दिले नाहीयेत. सचिन जितेकरचा पलटवार या षटकामध्ये 4थी विकेट. क्या बात. 4थी विकेट्स कमावली. धावा दिल्या 1 षटकारासहित फक्त आणि फक्त 6 आणि सर्वोत्कृष्ट गोलंदाजी सुमित पाटीलनं करून दाखवली. पूर्वार्ध मात्र संपला आणि पूर्वार्धाच्या शेवटी धाबळकर धावा लागल्या. अब तक 56 आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज राहील, ती म्हणजेच अनुज एंटरप्राइजेस जय हनुमान दापोली संघाला. चला पंच, चला अजून एक सामना यानंतर, त्याच्यामुळे वेळ दौडू नका तुम्ही. ड्रिंक्स ब्रेक. पंचांची पण ड्रिंक्स ब्रेक. इनिंग ब्रेकमध्ये त्यांना सरबत पाजा. प्रणय, इनिंग ब्रेकमध्ये ना अंपायर्सना सरबत पाजा. ऊन लागतो आतमध्ये खूप, कारण दीपक पाटील सर इकडे बोलवा. दीपक पाटील सरांना इकडे बोलवा. चला बॅट्समन, चला लगेच मैदानाकडे चला. वेळ थोडासा वाचला पाहिजे आपला, कारण नंतरचा सामना काळोख होऊ नये ही विनंती असणार आहे.
57 टू विन. 36 बॉल 57 धावा. तसं या मैदानावरती फार मोठं आव्हान नाहीये. दीपक पाटील सरांना त्या गाडीवर बसवा. चला सामना सुरू करा प्लीज लवकर. 6 षटकांचा खेळ आहे. जिंकण्यासाठी 57 धावांची गरज आहे अनुज एंटरप्राइजेस या हनुमान दापोली संघाला. आर.एस. कोटनाका संघाची बहारदार फलंदाजी जरूर आहे, पण त्याच्यामध्ये भरीव कामगिरी केदार भुईर सोडला तर इतरांची फार मोठी भरीव कामगिरी राहिली नाहीये. मागच्या खेळाडूंनी फक्त तू चल मैं आया असं म्हणत एका पाठोपाठ एक ते परतले. 12 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान धीरज भगतनं दिलं जरूर. ती पार्टनरशिप बिल्टअप झाली, त्या पार्टनरशिपनंच धावा बनल्या, परंतु जसा केदार बाद झाला लागोपाठ फलंदाज बाद. जितेश शिवतेजची गोलंदाजी आपलातून राहिली, परंतु अंतिम षटकामध्ये मात्र सुमित पाटील वेल बोल्ड 4 विकेट्स. सुमित पाटील तर नॉन स्ट्राईकला मात्र प्रशांत कांबळी. पांड्या या नावानं टोपण नावानं मात्र कायम फेमस राहिलाय. हर्ष पहिला बॉल बॅटची आतली कडा लॉंग स्टॉपच्या दिशेनं नॉन स्टॉप बॉल जातोय. सुरुवात होतीये चौकारानं. चांगली सुरुवात इथे मात्र आपण पाहतोय. अतिशय उत्तम दर्जाची सुरुवात राहिली आहे. पहिल्या बॉलवर चौकार. इट्स अ मायटी. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर षटकार हर्षला. लेफ्ट केलेला बॉल गोलंदाजावर प्रेशर क्रिएट झालाय, पण सडी केसर वळत आहेत आमच्याकडे आणि दर्शवित आहेत हा मात्र वाईट बॉल. एक्स्ट्राची रन मात्र मिळतीये आणि एक्स्ट्राच्या रन्सनं 11वर मजर मारतात. पहिल्या 2 बॉलमध्ये धावा रोखण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील, परंतु एका बाजूला क्रिकेटचा मास्टर माइंड सुमित पाटीलचं बरसणं सुरू आहे. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खूप दूर भिरकावला षटकार. बॉल तसा दूर गेलाय खूप, त्याच्यामुळे काय फटकेबाजी सुरू आहे. हर्ष भोईरवर अक्षरशः हल्ले झालेत. 57 धावा तशा मैदानावरती महागड्या नाहीतच आहेत, परंतु पहिल्या सामन्यात 50 धावा डिफेन्स झाल्या जरूर, परंतु या मैदानानंतर मात्र धावांचा पाऊस पडलाय आणि त्याच धावांचा पाऊस पडलेल्या मैदानावरती 57 धावा रोखण्यासाठी हर्ष भोईरच्या हातामध्ये पहिला बॉल दिला, परंतु हर्ष भोईरला पहिल्या 3 बॉलमध्ये 17 धावा पडल्या. त्याच्यामुळे सुमित पाटीलचं गोलंदाजीच्या माध्यमातून बरंच न पाहिलं आणि इथं मात्र फलंदाजीच्या माध्यमातून गरज नाही पाहिलं. उत्तम लागोपाठचा मोठा फटका सजवायचा होता. 6 षटकांचा खेळ आहे. सुमितला कदाचित हे कळणं गरजेचं होतं, परंतु पलटवार राहिला. इथे विकेट्स फार मोठ्याने इम्पॉर्टन्स राहतात. धावा जरूर जमल्या 17 धावा जमल्यानंतर सुमितनं हे ओळखणं गरजेचं होतं की धावा जमलेत.
धावा इथे बनू शकतात, परंतु हर्षनं तो पलटवार केला, एक चांगला पलटवार, चांगली विकेट. आणि याच विकेटनं मात्र इथून गेअर शिफ्ट केला जाईल का आणि आर्य कोटनाका संघ मात्र या सामन्यात शिरकाव करेल का? पहिल्या क्रमांकाचा फलंदाज अतिशय उत्तम दर्जाची फलंदाजी जरूर राहिली. पहिल्या 3 बॉलवर 17 धावा आणि चौथ्या बॉलवर हर्ष भोईरनं मोठी विकेट सुमित पाटीलला परतवलं. नवीन फलंदाज आपण पाहतोय शिवतेज जितेकर, ज्यानं गोलंदाजीमध्ये सुंदर कामगिरी केली. इथे मात्र 6 षटकांचा खेळ आहे आणि 6 षटकांमध्ये 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. त्यामधले 17 धावा आतापर्यंत आलेत. आता मात्र 40 धावा उरलेत, परंतु त्याहीपेक्षा क्रिकेटमध्ये विकेट्स खूप महत्त्वाचे. क्या बात! आल्या इथे थांबायला वेळ नाही आहे शिवतेजकडं. त्यानं दाखवला लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. फटकेबाजी जारी आहे. एक विकेट सुमितची मिळाल्यानंतर हर्षनं पलटवार करणं गरजेचं होतं. इथून सामना केदारला माहिती आहे विचारपूर्वक खेळावा लागणार आहे, कारण सामना जर कलाटणी द्यायची असेल तर तुम्हाला गोलंदाजी टिचून करावी लागेल. या षटकामध्ये आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपलाय आणि चांगली चांगली फलंदाजी राहिली आहे. पुन्हा एकदा फटका इथे फसला नाहीये तर फटका बनलाय. या षटकामध्ये नेमकं घडलं काय? गोलंदाज हर्ष भोईरच्या फक्त समाधानाची गोष्ट एकच झाली की सुमित पाटीलला त्यानं बाद केलं, अन्यथा प्रत्येक बॉलवर त्याला चपराक बसले. 4 षटकार आणि 1 चौकार 1 वाईड सहित तब्बल 29 धावा पहिल्या षटकामध्ये जमल्यानंतर 57 धावांचा पाठलाग करत असताना या सामन्याचा चित्र बदलला. सगळ्या धावांचा अर्धा भाग केला तर त्यापेक्षा 1 धाव एक्स्ट्रा बनली, 29 धावा बनल्या आणि आता 28 धावांची गरज. 6च्या 6 बॉल प्रशांत कांबळे नॉन स्ट्रायकिंगला उभा राहिला. तो एकटक निहाळत राहिला. परंतु मी तर म्हणेन की आता स्वतःच्या गुणवत्तेला न्याय देत त्याला खेळावं लागणार आहे. अंतर दूर नाही आहे. ग्रेट 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 क्रिकेट, ज्याच्याकडनं हीच अपेक्षा होती. खऱ्या अर्थानं पांड्याकडनं हीच अपेक्षा या संघाला होती की अशा प्रकारचाच खेळ राहील, समजदारीचा खेळ राहील. अटॅक करणाऱ्याने अटॅक करत राहावं आणि डिफेन्स करणाऱ्या डिफेन्सचे रन घेत राहावा. पॉईंटच्या मधून मात्र भरत्या वेगानं बॉल गेला सीमारेच्या बाहेर. हा मात्र आला चौकार. धावांचा फ्लो थांबत नाहीये. पहिल्या 7 बॉलमध्ये 33 धावा बोर्डवर लागत आहेत. 57 धावांचा पाठलाग करत असताना केदार भोईर गोलंदाजीच्या मार्कवर आहे. सुंदर सुंदर क्रिकेट. वाव क्या बात. सिंगल धावेला ही शाबासकी देणारी मंडळी अजून उरली आहे आणि पांड्यानं मात्र समजूतदारपणा दाखवत क्रिकेटमध्ये ही क्रिकेटची समज प्रत्येकाला असायला हवी ती मात्र पांड्यानं दाखवली. आर्यस कोटनाका संघाला विचार केला तर हर्ष भोईरची महागडी गोलंदाजी या संघाला त्रासदायक ठरेल. आता हे प्रयोग स्वीटशीटचा नाहक प्रयत्न. आता आपण हे डान्सरला पाहतो, मगाशी 1 चष्मा, आता 2 चष्मे, आता तब्बल 3 चष्मे. आता हळूहळू खाली पण लावत येईल. नवीन स्टाईल त्याने आणली आहे खरी.
हा प्रयत्न क्रिकेटमध्ये गाफीलता चालत नाही. दोन मोठे फटके खेळल्यानंतर जितेशला शिवतेशला वाटलं की कदाचित हा सामना आता आपण जिंकलोय की काय, त्याच्यामुळे तो स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो फटका फसल्यानंतर आता प्रश्न पडला की मी डॉट खेळलोय आणि तो प्रेशर त्याला आला नाही. मी खऱ्या अर्थानं पांड्याला शाबासकी यासाठी दिली की क्रिकेट त्याच प्रकारची क्रिकेट राहिली आहे. ज्याप्रमाणे सामना असतो ना, तुम्ही सगळ्या जुन्या खेळाडूंना विचारा, हाताची बोटं मोडून खेळणारी मंडळी आहे की बघायचे बॉल किती, रन किती, कसं खेळायचं आहे विचारपूर्वक. प्रत्येक खेळाडू रन माहीत असायच्या, आम्हाला धावा किती जमवायचे आहेत, किती बॉल शिल्लक आहे. आज जर आतमध्ये विचारलं ना ते 100 वेळा विचारत आहेत धावा किती राहिलेत, बॉल किती राहिलेत, धावा किती राहिलेत, बॉल किती राहिलेत. एकालाही संबंध नसतो, फक्त खेळायचा, बॅट घेऊन जायची, फटके मारायचे, लागले लगी तो छगी, नाही तर दिल लगी सुरी आहे. आजकालचं प्रेम आणि आजकालचे क्रिकेटचे फटके सेम टू सेम दररोज बदलले जातात. कधी उलटे सुलटे सगळ्या प्रकारचे फटकेबाजी केली जाते आहे. परंतु क्रिकेट खेळताना तुम्हाला जाण ही असायलाच हवी की कशा प्रकारची क्रिकेट खेळली गेली पाहिजे. ज्या वेळेला जो सामना तुम्ही खेळताना त्या सामन्यामध्ये 100% कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला असायला हवं. इथून पलटवार आर.एस. कोटनाका संघ करेल का? प्रशांत जितेकर, प्रशांत जितेकर कनेक्ट झालं की ऑटोमॅटिकच रन येतील, तिला मात्र शंका नाही आहे. सिंगल रन्सवर समाधान मानतोय प्रशांत आणि इथे मात्र एकच रन. पॅडी बिजी खेळाडू आहे, एक्झॅक्टली बिजी खेळाडू आहे. कारण प्रत्येक संघामध्ये एक तरी डिफेन्स करणारा खेळाडू असायला हवा. कारण आपण पाहिलं भारतीय क्रिकेट आफ्रिका विरोधात आपण कसोटी सहजच हारलो. तुम्हाला त्यासाठी ते खेळाडू असायला हवेत, डिफेन्स करणारे खेळाडू. तुम्ही 2020चे खेळाडू घेऊन जर कसोटी खेळलात तर अवस्था तशीच होणार. त्याच्यामुळे 2020 हा फॉर्मॅट वेगळा आणि टेस्ट क्रिकेटचा खेळ वेगळा, 4 षटकांचा खेळ वेगळा आणि 6 षटकांचा खेळ वेगळा. इथे मात्र पांड्याचा हा क्रिकेटचा क्लास शॉट येतोय चौकार. अशोक कुमार 3 चष्मे, 2 चष्मे बाकी राहिलेत. ती संधी मिळाली की ते 5 चष्मे फायनलपर्यंत बहुतेक 5 चष्मे लावतील. ना अजून खाली जागा आहे ना, और नीचे थोड़ा और, थोड़ा और, थोड़ा और, थोड़ा और, पट्टे के नीचे थोड़ा सा और थोड़ा बस. त्यालाही डोळे आहेत ना तिकडे, मनही बघतो तुमचं, त्याच्यामुळे मनाचाही चष्मा लावा एक. चला सामना सुरू करा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. षटकामध्ये धावा आल्या 10-39 धावा बोर्डवर लागल्या. फलंदाज बाद झाले तब्बल 2. गोलंदाज मात्र पाहतोय आपण मिलिंद भोईर. धावपळकर धावा लागले त्या 39 जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 24 बॉल 18 धावा. भरदा वेगानं बॉल, भरदा वेगानं, परंतु जागेवर नाही, जागेवर लँड नाही झाला, त्याच्यामुळे बॉल मात्र आला वाईड. विमानं हवेतून उडायला लागलेत अवतीभोवती. आता याच्या पुढे विमानं दिसतील. काही काहींची आयुष्य गेले आमची नुसतं विमानं बघण्याची, चित्रामध्ये फक्त विमानं पाहिली होती. परंतु आपण एवढे आधुनिक झाले की आजकाल दररोजच विमानं दिसतात. डिफेन्स करण्याचा प्रयत्न, फसला बॉल, झपकन आत आला. प्रशांत जितेकर मात्र स्वतः रोखू शकला नाही. दांडी गुल, क्लीन बोल्ड. काय असेल तर या सामन्यात विकेट सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे आणि
जर जिंकायचं असेल दापोली संघाला तर पांड्याचं क्रीजर उभं राहणं महत्त्वाचं आहे. समजदारीची क्रिकेट खेळावी लागेल. सचिन जितेकर ऑन स्ट्राईक. गोलंदाज मिलिंद. बॅटची कडा लागली आहे. अपील जोरदार राहिली आहे. थोडा साथ पडला जरूर परंतु बॅटची कडा आणि एक रन्सनं मात्र स्वतःचं खातं उघडलं. अंतर दूर नाही आहे सामन्याचा परंतु सामना हळूहळू आर एस कोटनाका संघ बनवू शकतो. हे जर का आर एस कोटनाका संघाला माहीत झालं ना तरच सामना बनतो. कारण पराभव कधीच मैदानामध्ये पहिल्यांदा होत नाही. पराभव पहिल्यांदा मनात होतो आणि मग रणांगणात. त्याच्यामुळे मनानं 57 धावा वाचवण्याचं धाडस जर केलं असतं ना तर कदाचित हा सामना बनला असता. ओवळे संघानं याच मैदानावरती 50 धावा वाचवल्या. यजमान संघ देवांशिलोन चिंचपाड संघाला पराभूत केलं आणि तेही कालचाही इतिहास पाहिला. 6 बॉल 14 त्याच्यामध्ये 2 षटकार बसले आणि 4 बॉल 2 पराभव. यापेक्षा आणखीन वाईट ते काय. स्वतःला रोखू शकला नाहीये परंतु अंतर गाठलंय का हा प्रश्न विचारला जाईल. मी पहिल्यांदा म्हटलं होतं की पांड्याला क्रीजर उभं राहणं गरजेचं आहे परंतु पांड्या तरी क्लास किती वेळ दाखवणार. त्यालाही मोठे फटके दाखवायचे. स्टेटसला त्यालाही ठेवायचा आहे षटकार. तो काही ठेवू शकला नाहीये आणि तो झाला झेलवाद. एक उत्तम डान्सर तर प्रणय नक्कीच मी सांगतो की फायनलला यांना चांगले कपडे द्या, शूज द्या, गॉगल द्या आणि उत्तमरित्या स्टेज बनवा त्यांच्यासाठी. आणि त्यांचंच गॉगलचं दुकान आहे त्याच्यामुळे गॉगल नका देऊ. त्यांना शूज द्या, कपडे द्या आणि मस्त डान्स त्यांना बनायला लावा. तुमचा चेल बॉय इथे मात्र उत्तमरित्या डान्स करताना पाहिजे. हा सामना डान्स करायला लागलाय. हा सामना हळूहळू बनायला लागलाय. मी म्हटलं होतं हा सामना बनायला लागलाय. दापोली संघ अचानक हा प्रेशर का क्रिएट व्हावा. स्वतःनंच स्वतःची शिकार का करून घ्यावी. या षटकाचा खेळ आतापर्यंत पाहतोय. धावफलकावर धावा 41. 57चा पाठला करायचं आव्हान फार मोठं नाहीच आहे मुळात परंतु हा सामना लवकर संपायचा वाटत होता परंतु रिकामी जागा भेदली आहे का. क्या बात, क्या बात. संदेश बोईरनं टिपलेला हा लाजवाब झेल कदाचित आर एस कोटनाका संघाला संधी निर्माण करतोय का. संधी ठोकतोय दार आर एस कोटनाका संघाचं. तो दरवाजा उघडला जाईल का. कारण बऱ्याच वेळेला संधी दारामध्ये येते. आम्ही झोपलेला असतो. संधी दरवाजा ठोकते आणि आपण झोपून राहतो. संधी निघून जाते आणि मग आपण म्हणतो संधी आलीच नाही. सगळ्यात मोठी संधी अनुज एंटरप्राइजेस ज्या अनुमान दापोली संघाला आली होती. वाटलं होतं की 3 षटकामध्ये सामना संपेल परंतु अनिश्चिततेनं भरलेला खेळ हा काय हा दाखवणारा खेळ क्रिकेट राहिलाय. त्याच्यामुळे एक संधी निर्माण केली जाईल आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 41. जिंकण्यासाठी 18 बॉल आणि 16 धावा. 5 विकेट्स. मी मगाशी सांगितलं होतं आताही सांगतो हा गेम विकेट्सवर अवलंबून राहणार आहे. पांड्यानं क्रीजर उभं राहणं किती गरजेचं होतं हे येणाऱ्या काळामध्ये पांड्यालाही दिसेल. स्ट्रॅटर्जिक टाइम आउट कोणाच्या बाजूनं आता निकाल लागला जाईल. 18 बॉल 16. गणित दूर नाही आहे. विकेट्स महत्वाचे आहेत. आर एस कोटनाका संघ कमबॅक करतोय आणि हे कमबॅक करण्यासाठी प्रवृत्त केलं दापोली संघाच्या फलंदाजीच्या क्रमानं. मोठे फटके, फक्त मोठे फटके. कोणताच सामना सहजासहजी संपत नसतो. तो आपल्या गुणवत्तेच्या आधारावरती लढवत ठेवायचा असतो. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही ना तोपर्यंत लढायचं असतं. गोलंदाज केदार. केदार भोईर सचिनसाठी.
क्या बात कनेक्शन सुरू आहे. सिंगल रन्स कंप्लीट केली गेली आहे. दुसऱ्या रनचा प्रयत्न सुरू आहे. बॉल पकडला जरूर फेकी होणे अगोदर 2 रन्स कंप्लीट. याच रन दापोली संघाला फायदेशीर ठरतील. मोठ्या फटक्यांची गरज उरली नाही आहे, परंतु डॉट बॉल्स जर पर्सेंटेज वाढलं डॉट बॉलचं तर मात्र RS कोटनाका संघ या सामन्यामध्ये हळूवार मांजराच्या पावलानं पलटवार करू शकतो. सुंदर क्रिकेट, क्या बात, उत्तम उत्तम. सिंगल रन्सवर समाधान मानतोय सचिन. सचिन मात्र टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते. आता मात्र पाहतोय आपण 16 बॉल आणि 13 धावा. 16 बॉल 13 धावा. बॉल रन इक्वेशन जर यायला लागलं नंतर डॉट झाले तर अंगावर येऊ शकते. त्याच्यामुळे हा क्रिकेट आता सुंदर सुरू आहे. केदारला माहीत आहे हा पलटवार होऊ शकतो. जास्त धावांचे पाठलाग सहज होताना पाहतो. पहिल्या षटकामध्ये 29 धावा आल्या आणि सामना जवळपास RS कोटनाका संघासाठी तिथेच संपला. परंतु तिथून सुमितला रोखणं कठीण झालं. सुमित परतला आणि त्यानंतर मात्र पुढच्या षटकामध्ये ज्या वेळेला थोडीशी घाई झाली, प्रशांतही परतला, शिवतेज परतला. शिवतेजने 2 षटकार दाखवले, परंतु धावा मोठ्या खोऱ्यानं येत असताना सामना लवकर संपण्याच्या इराद्यानं मात्र संघ थोडासा स्लो झाला. डावखुरा फलंदाज पाहतो ओमकेश पाटील. क्या बात ग्रेट बॉलिंग अटॅक. मी म्हटलं होतं बॉल टू रन जर आला ना तर हा सामना बनेल आणि अचानक बनायला लागलाय. कमी धावांचा प्रेशर दररोज क्रिकेटमध्ये यायला लागलाय. त्या कमी धावांचा प्रेशर कोण झालेल. 15 बॉल 13 धावा. 15 बॉल 13 धावा. आखिरकार रोखणं कठीण आहे. आखूट टप्प्याच्या बॉलला मात्र भिरकावला आणि इथे एक चांगला फटका दाखवला. धावा मात्र या बॉल्सवर किती येतील विचार विनिमय केला जाईल. एक चांगला फटका पाहिला. चार धावा, पण त्या 4 धाव्यानं चांगला फटका. मोक्याच्या क्षणाला आलेला हा फटका पाहतोय. या फटक्यानं मात्र गणित बदलेल. 14 बॉल 9 धावा. एक मोठा फटका सामन्याला सहज काढून देईल जरूर, परंतु प्रेशर क्रिएट करण्याच्या नादामध्ये ओमकेशनं मात्र हा प्रेशर कुकरची शिटीला हात घातला आणि प्रेशर काढून टाकला. ठोकला चौकार. क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. थोडासा फंबलिंग फिल्डिंग्समध्ये पाहतोय. थोडा टेन्शनमध्ये RS कोटनाका संघ आहे. संघानं विचार केला की पहिल्या षटकामध्ये 29 धावा जर आल्या नसत्या तर हा सामना अजून बनून राहिला असता, परंतु अजूनही ते या सामन्यात टिकून आहेत असं माझं प्रामाणिक मत आहे. अजूनही सामना बनवू शकतात. 6 षटकांचा खेळ तुमच्यातली गुणवत्ता सिद्ध करतो. मी म्हटलं होतं की अजूनही हा खेळ इथे राहू शकतो आणि लगेचच फलंदाजीने पुन्हा एकदा मोठा फटका. फलंदाज आणखीन एक बाद. निशांत 11 दादरपाडा संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. निशांत 11 दादरपाडा संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. साजन घरत. कदाचित दापोली संघाने विचार केला असेल सगळ्यांना फलंदाजी भेटणं गरजेचं आहे. धावा कमी असल्या म्हणून काय झालं, फलंदाजी तर मिळणं गरजेचं आहे. त्यांनाही संधी भेटली पाहिजे, परंतु जर का संधी अंगास आली ना तर मात्र कठीण काळ जाईल. गरज उरली आहे 13 बॉल आणि 9 धावा. 13 बॉल 9 धावा. आव्हान तसं किती सोपं वाटतंय, परंतु रॉकस्टार हे आव्हान अचानक कठीण वाटायला लागलं आहे. कारण फलंदाज बाद झाले तब्बल 6. मी पहिल्या बॉलपासून सांगितलं आहे हा सामना विकेटवरच राहील. जोरदार अपील. पंचांचं बोट आकाशाकडे. मी सांगत आलोय हा सामना बनायला लागलाय. 7व्या क्रमांकाचा फलंदाज बाद झालाय. टर्निंग पॉइंट गोलंदाज केदार भोईरची कमालीची गोलंदाजी. या षटकामध्ये मात्र ही दुसरी विकेट आणि अशा प्रकारे फलंदाज क्रमांक 7 झालाय बाद. 3 फलंदाज बाकी आहेत. धावांची गरज उरली आहे. 12 बॉल 9 धावा. 12 बॉल 9 धावा. अचानक प्रेशर का घ्यावा. टर्निंग पॉइंट. पहिल्या बॉलपासून सुमितनं सामना आपल्याकडे ठेवला, परंतु पांड्या
या संघाचा टेक्निकल खेळाडू होता आणि खऱ्या अर्थानं उभं राहून खेळणं गरजेचं होतं. परंतु वाहत्या गंगेमध्ये लोक आजकाल हात नाही धुवत, डुबकी मारायचा प्रयत्न करतात आणि बुडला. आणि त्याच्यामुळेच आर्यस कोटनाका संघानं मात्र त्या वाहत्या गंगेचा फायदा घेत डुबवण्याचं काम केला फलंदाजांना. चांगली 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 गोलंदाजी. सामना बनतोय. 12 बॉल 9 धावा, विकेट 7 बाद झालेत. 3 फलंदाज शिल्लक आहेत. गोलंदाज मिलिंद ज्यानं मागच्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली, 2 धावा देत विकेट टिपल्या 3. हा षटक राहील निर्णायक. हा षटक निर्णायक राहील. अमोल जितेकर या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही करूया स्वागत. क्या बात. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचं सौंदर्य दाखवलं आणि इथे मात्र सचिननं स्वेचिटचा फटका लगावला. सिंगल रन जरूर आली, परंतु काय क्लास फटका, काय क्लास. अजूनही क्रिकेटची ती जाण, ती ताकद तशीच्या तशी जागी आहे. मध्ये थोडासा क्रिकेटपासून दूर राहिला, परंतु रक्तात असलेली क्रिकेट किती वेळ दूर ठेवणार. पुन्हा एकदा मैदानाकडे वळला आणि आपल्या संघाला मात्र तारणहार बनला. बॉल हवेत राहिलाय, बॉल हवेत राहिलाय. 8व्या क्रमांकाचा फलंदाज होतोय बाद. नेमकं चाललंय काय. प्रत्येकाला फक्त षटकारच मारायचा आहे. अलॉंग दी कार्पेटनं सिंगलनं रन बनवू शकतायत. हे पहिल्या बॉल पासून सुरू राहिलेला खेळ, फक्त विकेट आणि विकेट. क्रमांक 8 फलंदाज आउट. सामन्याचा आनंद अब्दुल चाचा घेत आहेत. अतिशय उत्तम असं सरबत त्यांच्याकडे मिळतं. मित्रांनो, जिथे कुठे गाडी असेल लगेच जा आणि आपले पैसे खर्च करून सरबत घ्या. आणि ॲब्सल्युटली अब्दुल चाचा हे शिवभक्त, त्यांच्या वाणीतून अनेक वेळा आम्ही अनेक शिवरायांचे किस्से ऐकले. ऑन माईक ते बोललेत, त्यांचे विशेष करूया कौतुक. आणखीन एकदा बॉल हवेमध्ये, पण दूर राहिलाय का. दूर राहिलाय, दूर राहिलाय. धावा 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 धाव. जिथे धावा खोऱ्यानं लुटल्या जात होत्या तिथेच प्रणव एक धावेसाठी आता संघर्ष करावा लागतो. आयुष्यामध्ये करोडो रुपये माणसाला येतात, परंतु अशी उधळण केली जाते की काळांतराने एक रुपयासाठी धाव होतीये. आयुष्यामध्ये असलेला पैसा, माझ्याकडे किती पैसा आहे हे दाखवण्यातच निम्म्याहून जास्त पैसे जातात. आणि अशाच प्रकारचा खेळ दापोली संघाचा राहिला. खोऱ्यानं धावा ओढल्या आणि आता एक धावेसाठी झुंजावं लागतंय. फलंदाज बाद झालेत 8. गणित राहिलंय 9 बॉल 6 धावा. 9 बॉल 6 धावा. सचिनच्या अवतीभोवती कदाचित सचिनला वाटलंही नसेल का हा सामना त्याच्यापर्यंत येईल, परंतु आता सचिनवरच हा सामना राहिला. आणखीन एकदा. आता नेमकं काय म्हणणार आहात. हा सामना हृदयाची धड 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 वाढवायला लागलाय. फलंदाज क्रमांक 9 अनुज एंटरप्राइजेस जानमान दापोली संघ आर इन ट्रबल. पहिल्या षटकामध्ये 29 धावा जमल्या. 57चा पाठलाग करायचा होता. सामना सहज बनला. पहिल्या बॉलपासून मी सांगितलं, हा सामना आर्यस कोटनाका संघाला जिंकायचा असेल तर विकेट्स सगळ्यात माझं ट्रम्प कार्ड राहील आणि अखेरकार सहज सामना संपेल. 3 षटकामध्ये सामना संपल्याचं वाटत असताना मात्र पांड्या, प्रशांत, जितेकर, शिवतेज सगळ्यांना आपल्या विकेट फेकल्या अक्षरशः. आणि इथे शेवटची विकेट आता मात्र मैदानामध्ये उरली आहे. इथे आता कोण जिंकेल कोण हरेल हे सांगता येत नाही. गणित आहे 8 बॉल 6 धावा. सामना बनलाय, सामना बनलाय. पराये लोगों से शिकायत क्या करना दोस्त, घाव तो अपनों के ज्यादा चुभते हैं. हे घाव दापोली संघाला चुभत राहतील. हा सामना आयुष्यभर लक्षात राहणारा बनेल. वाटलं होतं की वन साइड सामना जाईल, परंतु आयुष्यामध्ये क्रिकेट वन साइड कधीच नसतं. पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं बघा, जिंकणारी उगं जिंकत नसतात, त्याच्यामागे पहिल्यांदा खूप सारी हार सहन केलेली असते. 8 बॉल 6 धावांचं थरार नाट्य. 8 बॉल 6 धावा. गोलंदाज मिलिंद भोईर. कमालीची गोलंदाजी. मागचा षटक. डीजेलाही कंट्रोल नाही होत, एवढी उत्सुकता. धग 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 फेका फेकी.
बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. कमालीचा कमालीचा खेळ राहिला इथे मात्र. अफलातून गोलंदाजी. नेमका कोण जिंकेल हे कोणत्या क्षणाला सांगू शकत नाही. एवढा कमालीचा हा खेळ प्रेरणादायी का बनतो, हा खेळ दररोज नव्यानं का रंगवला जातो, हा खेळ दररोज नव्यानं का खेळली जाते. तुम्ही काल काय केलं होतं, आज काय केलं होतं, यापेक्षा आत्ता काय करताय हे सगळ्यात महत्त्वाचं राहिलंय. 7 बॉल 6 धावा 9 विकेट्स गमावलेत. लेट कटचा प्रयत्न. अपील पहा, अपिलामध्ये उत्साह. त्यांनाही माहिती आहे की आऊट नव्हता, परंतु दिला तर दिला, असा ठोका लावला. आणि खऱ्या अर्थाने म्हटलं होतं हा सामना सचिन जितेकरच्या अवतीभोवती फिरेल. सचिन जितेकर राहील स्ट्राईकवर. इथे आता सिंगल डबलचा प्रश्नच नाही. इथे धावा राहिलेत 6. 2 ओव्हर 5 धावा. तब्बल फायपर कमावलाय. जोरदार टाळ्या होऊ द्या मिलिंद भोईरसाठी. 5 विकेट्स कमावले मित्रांनो. 57 धावांचा पाठला करत असताना पहिल्या षटकामध्ये 29 बनल्यावर प्रत्येकाला वाटला की हा सामना तिसऱ्या षटकामध्ये संपेल, परंतु हळूहळू हळूहळू सामना बनला. गोलंदाजी करत राहिले आणि दापोली संघाचे फलंदाज विकेट फेकत राहिले आणि त्याच्यामुळेच हा सामना आला. 6 बॉल 6 धावा. हे फार मोठं नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे 9 विकेट्स बाद झाले दापोली संघाचे. धावपलकर धावा लागलेत 51. जिंकण्यासाठी 6 बॉल 6 धावा. सचिन जितेकर टेन्शनमध्ये सगळेच आहेत. विजयाचा आनंद कोणाला साजरा करायला मिळेल. सिंगल डबलचा प्रश्नच नाहीये. मोठा फटक्याशिवाय पर्याय नाही, कारण विकेट आपल्याकडे उरल्याच नाही आहेत. आता रिस्क घ्यावी लागेल. नेमकं काय चुकलंय, टीम नेमकी कशी असते मित्रांनो. टीम वर्क महत्त्वाचा असतो खेळामध्ये. तो टीम वर्क दापोली संघाचा दिसला नाही. आल्या पावली परतले. मी सांगितलं शिवतेज जितेकर बाद झाल्यानंतर सांगितलं होतं की सामना इथून फिरू शकतो. पांड्या बाद झाला सांगितलं. 6 बॉल 6 धावा. प्रेशर क्रिएट केला जातोय. पहा आता मात्र 18 बॉलमध्ये 16 धावांची गरज होती. 24 बॉलला 18 धावांची गरज होती. 24 बॉल 18 आणि तो गणित येऊन ठेपलाय. 6 बॉल 6. आता 5 बॉल 6. सिंगल डबलचा प्रश्नच नाही. पहिल्याच बॉलला सांगितलं रिस्क है तो इश्क है. आता इश्क करायचा असेल तर रिस्क घ्यावी लागेल. आता रिस्क कोण घेणार, गोलंदाज साहिल की सचिन. चांगला फटका. धावा किती येतील या बॉलला. चांगला फटका. फेकी होतीये. जीवाच्या आकांतानं धावलं जात आहे. 2 धावा कंप्लीट. कनेक्शन येत आहेत. सचिन ही जबाबदारी खांद्यावर लिहिली आहे, आतापर्यंत पेळली आहे. याच्यानंतर आपल्या पाठीमागे कोणीच नाहीये. सगळ्यांना डाव पसरवलाय. सचिन जितेकरला डाव सावरायचा आहे. 4 बॉल 4 धावा. त्याही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतः क्रीजवर उभा राहत या सामन्याला कलाटणी द्यायची आहे. वेल प्लेड RS कोट नाका. वेल प्लेड. परंतु इथे सचिन अपिलामध्ये उत्साह. दोन्ही पंच शांत स्तब्ध. अपिलामध्ये उत्साह पाहतोय. अपिलामध्ये उत्साह. इथे मात्र जोरदार अपील पाहतोय. 2 पंच डिस्कशन करतील. नेमकं काय घडलंय, नेमकं काय झालंय, काय निकाल येईल या बॉलवर, की बॉलचा निकाल या सामना निकाल आणखी पुढे जाईल. नेमकं काय. धक 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 आणि धक धक थांबतीये. इथे मात्र डाव सुरू राहील. इट्स अ नॉट आउट कॉल. चला सामना सुरू करा. कमालीची रंगत या सामन्यामध्ये. कटआउटला काही अपीलच नाही आपल्याकडे. तड अंपायर तरी काहीच नाही. चला सामना सुरू करा. आपण पाहतोय हा बॉल झाला डॉट. कमालीचा खेळ. प्रेशर क्रिएट झालाय. प्रेशर कुकरमध्ये जर हा सामना असताना प्रवीण गायकर सर, तर प्रेशर कुकर फुटले असती. शिट्या नसत्या मारल्या. प्रेशर कुकर फुटला असता अक्षरशः. एवढा प्रेशर बनला या सामन्यामध्ये. काय सुंदर सामना.
प्रवीण गायकरांना वाटला की सामना सहज संपेल, बिचारे झोपले नाहीत, उठून आले, परंतु सामना क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आणि खेळ आपला रंग दाखवतोय. क्रिकेटमध्ये गाफील राहून चालत नाही. 3 बॉल 4 धावा. सचिन जितेकर ऑन स्ट्राइक. साहिल भोईर की सचिन जितेकर. 3-4. ताळमेळ मुलातच नाही. इथे फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु सचिन जितेकर नेमका काय करत होता हा विचार केला जाईल. जबाबदारी झटकायची आहे की जबाबदारी घ्यायची आहे. हा बॉल ही राहिलाय डॉट 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 आणि डॉट. 2 बॉल 4 धावा. सचिन जितेकरनं नॉन स्ट्रायकिंगला का पाहावं हा प्रश्न विचारला जाईल. ही जबाबदारी खांद्यावर घेत हा सामना संपवण्यासाठी आता त्याच्याकडेच पर्याय उरलाय. परंतु गोलंदाज साहिल भोईर, काय दर्जेदार गोलंदाजी मित्रांनो. RS कोटनाका संघाचं कौतुक करावं ना तेवढं कमी आहे. काय लढलाय, काय कमबॅक केलाय या संघानं. परंतु या मैदानावरती दापोली संघ आपल्या परीने या सामन्यामध्ये अचानक रोमहर्षक निर्माण केली आहे. 2 बॉल 4. आणि हा ही बॉल झालाय डॉट. याचा अर्थ आता विकेट नाही, फिकेट नाही, कुछ नाही. 1 बॉल 4 धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. सामना होता कुठे 24 बॉल 18 धावा, 18 बॉल 16 धावा, 17 बॉल 14. तिथून सामना बनत राहिला. विकेट्स देखे जरा किसमें कितना है दम. जोरदार डाले होऊ द्या मित्रांनो. 1 बॉल 4 धावा. सचिन जितेकर अपयशी. RS कोटनाका हा सामना जिंकतोय, परंतु पराभवाचं खापर संपूर्ण हँडशेक करा दोन्ही संघानं. पराभवाचं खापर दापोली संघांच्या फलंदाजीवर दिलं जाईल. 24 बॉल 18 धावांचं साधं सोपं गणित. आता अचानक केलेले अटॅक्स आणि अटॅक्स नंतर अचानक झालं डिफेन्स. पांड्या मी पहिल्या बॉल पण सांगितला